सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 119। अभंग क्रमांक 235। कास घालोनी बळकट झालो कळिकाळावरी नीट केली पायवाट भवसिंधूवरुनी एक यारे यारे लहान थोर याती भलते नारीनर करावा विचार न लगे चिंता कोणासी ध्रू कामी गुंतले रिकामे जपी तपी येथे जमे लाविले दमामे मुक्ता आणि मुमुक्षा दोन एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक तीन। अर्थ मी कास बळकट करून काळीकाळाशीही लढण्याकरिता पाय वाट बळकट केले आहे। मी आहो लहान मोठे भलत्या जातीचे पुरुष स्त्रिया या हो या येथे कोणाचाही विचार करायला नको आहो येथे कामात गुंतलेले जपी तपी मुक्त झालेले मोक्षाची वाट पाहणारे सगळे या सर्वांना समजण्यासाठी दमामे नौक्ती लावले आहेत। तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाचा शिक्का या इहलोकमध्ये सरसकट पाठविला आहे आणि हेच सांगण्यासाठी मी नामाचा धारक येथे आलो आहे। अभंग क्रमांक 236। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जेशी साच भावे वर्ताया एक झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरले ते सेवू ध्रू अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषयलोभी मन साधन हे बुडविली दोन पिटू भक्तीचा डांगोरा कळिकाळासी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे तीन। अर्थ आहो आम्ही वैकुंठाचे वासी आहोत परंतु आम्ही या भूतलावर पुराणातीला ऋषी मुनींनी जे वचन सांगितलेले आहेत भक्ती आचरण कसे करावे त्याचे प्रत्यक्ष आचरण करून दाखविणे यासाठी आलो आहोत। संतांचे मार्ग आम्ही झाडू अज्ञानरूपी जे जंगल आहे आम्ही ते साफ करू संतांचे उच्छिष्ट जे राहील ते आम्ही अतिशय आदराने सेवन ग्रहण करू। पुराणात जे अर्थे सांगितले आहेत त्याचा या शब्दज्ञानी लोकांनी नाश केला आहे। विषय लोभी झालेले माणसांनी पारमार्थिक साधने नष्ट केली आहेत। तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू व त्यामुळे काळी काळास ही दरारा सुटतो व या कारणमुळेच हरी नामाचा आनंदाने जय जयकार करा। अभंग क्रमांक 237। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत एक लाताळीता संसारा केला षड उर्मीचा मारा ध्रू जन धनतन केले तृणाही समान दोन तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचिया माथा तीन। अर्थ सर्व जगात जो स्वामी बळीवंत आहे त्याचे आम्ही अंकित झालो त्यामुळे आम्हीही बळीवंत झालो आहोत। त्यामुळे आम्ही या संसाराला लाथ मारून सहा उर्मींचा नाश केला आहे। जन धन व तन या सर्वांना आम्ही तृण म्हणजे कसपटा समान मानले आहे। तुकाराम महाराज म्हणतात आता तर आम्ही मुक्तीच्याही माथ्यावर बसलो आहोत।